दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. स्ट्राइक एंडला फलंदाज संजय घरत, नॉन स्ट्राइक एंडला तुषार किनी यांना आपण बघू शकताय. गोलंदाजी मार्कवर कुंदन हा पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डाउन द लेग आहे. सुंदर पद्धतीने फक्त आणि फक्त दिशा दर्शवले. दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके, वरना मुन्ना रह जाओगे लटके. 4 चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने खातं ओपन केलं जाते. अगदी आपण बघू शकता डाऊन द लेग हा चेंडू टाकला गेला आणि एकंदरीत चेंडू सरळ निघून गेलाय. चौकार. 4 धावा. आदरणीय सन्माननीय किशोरजी किनी यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच उदय याला देऊन सन्मानित केलं जाईल. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि तिथे आपण बघू शकता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नितीन सोमन यांना आपण बघू शकता. शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. उदय याला आपण बघू शकता मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जात आहे. काही जबरदस्त परफॉर्मन्स आणि झळाळलाय वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि शिवनसई गावाचं नाव आणि उज्ज्वल करत असताना आपण बघू शकतायत उदय. व्हेरी वेल प्लेड. आणि हर्षदा 11 विरारफटा हा संघ मात्र क्वालिफाय होताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलंय. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे नितेश बरप याला आपण बघू शकता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 7 या अंकांवर 7 रन्स ऑन कार्ड, 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल कुंदन माळवी. काही जबरदस्त परफॉर्मन्स या अगोदरच्या मॅचमध्ये. जवळजवळ सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता आणि अगदी म्हणायचं झालं तर शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि आजच्या दिवसातून मात्र आपण बघू शकतायत पहिला विजय नोंदवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून मयंक 11 जांभूलपडा हा संघ आपण बघू शकतायत. एकीकडे हर्ष 11 शिवनसई हा संघ सुद्धा मात्र विजयी होण्याकरताच खेळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण की ज्या पद्धतीने म्हणायचं झालं अजून सुद्धा होप्स आहेत आणि म्हटलं जातं की उम्मीद पे दुनिया कायम है. उम्मीद आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु उम्मीद असून चालणार नाही. तुम्हाला परफॉर्मन्स करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न कुठलं म्हणायचं झालं तर ती आहे आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचा झाला तर तो आहे आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतोय. ऑन ड्राईव्ह केलं गेलंय सुंदर पद्धतीने. मिडॉनच्या रिझनमध्ये संकेत तैनात आहे. एकच धावेवर समाधान आणि एकेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 9 या अंकांवर 9 रन्स ऑन कार्ड, 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. कुंदन नो डाऊट एक चांगला गोलंदाज आहे, परंतु ज्या पद्धतीने म्हणायचं झालं डिहायड्रेशन उन्हाचा झळाला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि एखादा वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी करणं खाऊ गोष्ट नाही आहे. परंतु चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण बघू शकतायत या खेळाडूंनी सुद्धा खूप चांगला खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. जरी सुद्धा संपूर्ण संघाने परफॉर्मन्स दिला नाही तरी सुद्धा 1-2 खेळाडू असे आहेत नक्कीच ओमकार याचं नाव घेईन या संघातनं, त्यानंतर नितीन सोमन आणि त्यानंतर कल्पेश याचं सुद्धा नाव घेऊ इच्छितो. कारण की जबरदस्त पद्धतीने, कारण की आयकॉन खेळाडू चालले नाहीत, परंतु ज्या पद्धतीने म्हणायचं झालं संधी मिळाली आणि संधीचं सोनं करून दाखवलं या खेळाडूंनी असंच म्हणावं लागेल. गोलंदाजी बारकवर पुन्हा एकदा गोलंदाज. फुललेची डिलिव्हरी आहे. ब्लॉकरला हाताळले गेले. धाव करिता कॉल आहे आणि कॉल उचलून धरलाय. थोडीसे हॅमस्ट्रिंग होत असताना कुंदन याला आणि आपण बघू शकतायत एक धाव कंप्लीट झालाय. एक षटकाचा खेळ एकंदरीत होत असताना धावफलक आहे 10 या अंकांवर. संजय घरत आपण बघू शकता, त्यानंतर तुषार किनी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जिंकणं आणि जिंकणं हे एकमेव ब्रीदवाक्य असणार आहे हर्ष 11 शिवनसई या संघाकरिता. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आपण वळणार आहोत. थँक्यू डीजे. सेकंड्स ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर आकाश जाधव या गोलंदाजाला आणलं गेलंय. हा खेळाडू सुद्धा या संघातून मात्र परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाला आहे. म्हणून संघ काय करतोय हे महत्त्वाचं होतं. त्या ठिकाणी बघायचं झालं तर 1-2 संघात
तील खेळाडूंनी मात्र परफॉर्मन्स दिला नाही आणि संपूर्ण संघाला मात्र त्याचा तोटा आपल्याला बघायला मिळाला. वेलकम संजय हांडवा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अगदी मॅचचा आस्वाद घेत असताना आपण बघू शकताय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकताय. चेंडू प्ले अँड मिस, यावेळेस चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. 10 धावा या स्कोर कार्डवर एकंदरीत केलं जात आहे. 10 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज होत असताना चांगली गोलंदाजी आकाशाच्या माध्यमातून आपण बघू शकता. सेकंड स्पेलमध्ये आणलंय, यावेळेस लिव्ह केलंय आणि अगदी मार्जिन ऑफ विरर राहिलं. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर यस्टॅनच्या वर्ण हा चेंडू हाय हॅलो टाटा बाय बाय करत विसावला गेला. ज्या पद्धतीने लिव्ह केलं होतं अगदी चांगल्या पद्धतीने फॉलो केलं आकाशाने आणि अगदी शरीरापासून आपण बघू शकतायत वंचित राहायला शॉट खेळण्याकरिता प्रयत्न सुद्धा केला नाही संजय घरत. एक एंडने आपण बघू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश. यावेळी चेंज ऑफ पेस केलाय. काय जबरदस्त कणखर फटका. संजय घरत शिवनसई गावचा ब्रॅडेट 6 षटकार. सुपर स्ट्रोक आपण बघू शकतायत. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि अगदी आखू टप्प्याच्या चेंडूला योग्य त्या पद्धतीने पनिश केलंय आणि चेंडू सरळ निघून गेलाय डीप लॉंग लेगच्या रिझनमध्ये. 6 धावा. यावेळेस अगोदरच्या फटक्यामध्ये ताकद तर या फटक्यामध्ये नजाकत बघायला मिळाली आहे. चेंडू झालाय रफू चक्कर. 4 धावा. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 20 रन्स ऑन कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अगदी आजचा दिवस या स्पर्धेचा आपण बघू शकता 3रा दिवस आहे आणि उद्याच्या दिवसापासून ब गटाला सुद्धा सुरुवात होणार आहे. यावेळेस सरळ रेषेमध्ये काय जबरदस्त फटका. सी फॉर क्लास. संजय घरत त्याच्या बॅटमधनं बिग ब्लास्ट, बिग षटकार. नक्कीच रेंज मध्ये तुम्ही देऊ शकत नाही या फलंदाजाला आणि अगदी ज्या पद्धतीने हा फलंदाज ज्याने मात्र आपली ओळख वेगळी निर्माण केली शिवनसई गावाचा हा खेळाडू आणि अगदी आपण बघू शकताय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना लेग लॉन्च करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस डाऊन द लेग आहे. पंच बोलतायत वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आकाश जाधव बेलवाडीचा हा खेळाडू आपण बघू शकतायत. एकंदरीत म्हणायचं झालं तर या खेळाडूला सुद्धा परफॉर्मन्स ॲज अ गोलंदाज सुद्धा दाखवावं लागेल कारण की ही संधी आहे या प्लॅटफॉर्मवर. यावेळेस बॅकवर्डला जाऊन काय जबरदस्त फटका. चेंडू सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये फरार. 4 धावा. चौकाराची मोहर. नो डाऊट एज इज नॉट नेसेसरी इन स्पोर्ट. तुमचा परफॉर्मन्स इज नेसेसरी हे सातत्याने आपण बघतोय आणि अनुभवाची शिदोरी आहे. अगदी बरेच उन्हाळे पावसाळे या खेळाडूने बघितले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. प्रत्येक चेंडूवर मेरिटनुसार खेळलाय. असं नाही आहे की कुठल्या पण चेंडूवर कुठल्याही पद्धतीने स्ट्रोक केला. कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळत असताना आणि क्रिकेटचं पहिलं अक्षर आहे ना सी फॉर कॅल्क्युलेशन, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कॉन्ट्रीब्युशन आणि सी फॉर कंट्रोल. या 4 गोष्टींचा जर समन्वय असेल ॲज अ बॅटर तुमच्यामध्ये तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हाताळू शकताय. अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र समाचार घेतला गेला. अगदी पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या तर अगदी या षटकामध्ये विचार करायचा झाला तर जवळजवळ 21 धावा या स्कोर कार्डवर मात्र लागल्या गेल्या आणि एकंदरीत 31 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 31 रन्स ऑन कार्ड. चांगली फलंदाजी. अगदी 6-4 ज्या पद्धतीने टेलिफोन बूथचा नंबर त्या पद्धतीने मात्र स्कोर कार्डवर धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर थर्ड स्पेलमध्ये कुंदन मालवी या गोलंदाजाला आपण बघू शकताय.
यावेळी चेंज ऑफ पेस, आखू डप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन सुंदर पद्धतीने गॅदर केलंय. लॉंग चेस आहे परंतु चेंडू पुन्हा एकदा रेस जिंकतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये दणदण करत चौकार 4 आणि या चौकाराने हा दुसरा फलंदाज या स्पर्धेतील ज्याच्या बॅट मधनं आल्या 100 धावा. व्हेरी वेल प्लेड तुषार किनी. नक्कीच कालचा दिवस आपण बघू शकतायत. शिवनसई गावचं अनमोल रत्न, नक्कीच सचिनजी गायकवाड, एस के बाई यांचा वाढदिवस सुद्धा आपण बघितला आणि अगदी कालच्या दिवसामध्ये केक कटिंग सुद्धा आपण बघितलं आणि अगदी आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघू शकता त्यांचा संघ खेळत असताना आपण बघू शकताय. यावेळेस प्लॅन मिस फुल लेनची डिलिव्हरी अगदी सुंदर पद्धतीने हाताळली गेली. या लाईन करिता खास करून कुंदन माळवी ओळखला जातो आणि अगदी म्हणायचं झालं तर अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस तुषार किनी याच्या माध्यमातून आणि चेंडू प्लेन मिस होत असताना एक एंडने धावा आहे तर एक एंडने तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की जेव्हा तुम्ही 2 एंडने खेळता तेव्हा एक एंडने तुम्हाला हवा ही मात्र तुमच्या अतिरिक्त बघायला मिळते आणि जेव्हा जेव्हा हवा अतिरिक्त तेव्हा मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केलेली आहे आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला आणि अगदी म्हणायचं जातो तर लेग बिफोर द विकेट आणि अगदी पायचीच्या रूपाने मात्र यावेळेस फलंदाज बाद. तंबूच्या आशेला तुषार किनी याच्या खेळीला पूर्णविराम. विकेटचं पतन, महत्वपूर्ण धक्का तंबूच्या आशेला जात असताना लेग बिफोर द विकेट आपण बघू शकतायत. एकंदरीत 35 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 35 रन्स ऑन कार्ड. VGPLचा थरार मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 4 आपण बघू शकतायत. गोलंदाजी मार्कवर चांगल्या पद्धतीने कुंदन विकेट टेकर गोलंदाज बनत असताना आणि कुंदन याने सुद्धा आणि नक्कीच ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर मयंक 11 जांभूलपाडा संघाकडनं सुद्धा सिग्नल आलेत की आम्ही या सामन्यामध्ये हार मांडणार नाही आहोत आणि नक्कीच जाता जाता काहीतरी इम्पॅक्ट टाकण्याचं काम मयंक 11 जांभूलपाडा संघाकडनं. यावेळेचा कुडपचा चेंडू आहे बॅकफुटला जाऊन सुंदर पद्धतीने स्क्वेअर कटचा फटका. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. दणदणीत सनसणीत चौकार 4. ज्या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने पहिलाच फटका सी फॉर क्लास दर्शवत असताना आज तो फलंदाज ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 विकेट टेनिस क्रिकेटमध्ये हा कारनामा साखरेच्या मैदानावर करून दाखवला होता. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी घरचं मैदान आहे आणि होम ग्राउंडवर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स झालाय. पण मी म्हटलं होतं की क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नसून तो सांघिक खेळ आहे आणि सातत्याने म्हणायचं झालं तर संपूर्ण संघातील खेळाडूंना परफॉर्मन्स करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीने आन्सर दिलाय कुंदन याने. गुड कमबॅक असंच म्हणावं लागेल. ड्राईव्ह केलं गेलंय लॉंगनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे ओमकार, याला आपण बघू शकताय. तर एकच धावेवर समाधान. स्ट्राईक रोटेट केली जात आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 40 या अंकांवर. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. शॉट तडमेड आपण बघू शकताय. पॉईंट 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये संकेत याला सुद्धा आपण बघू शकतायत. लॉंगनच्या रिजनमध्ये ओम आहे. तदनंतर नितेश बरब डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये कपा कल्पेश याला सुद्धा आपण बघू शकतायत. एक धाव घेतली गेले. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. चांगल्या पद्धतीने क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळत असताना, कारण की या खेळपट्टीवर जर तुम्ही तग लावून राहिले शेवटच्या मोमेंटपर्यंत धावा येऊ शकतात आणि ज्या पद्धतीने गेल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघू शकता सुंदर पद्धतीने फलंदाजी उदय आणि त्यानंतर आदेशाच्या माध्यमातून जी पार्टनरशिप झाली खूप सुंदर पद्धतीने. एकंदरीत 3 षटकांमध्ये 17 धावा होत्या आणि तिथून मात्र उर्वरित 18 चेंडूंमध्ये 50 धावा कुठल्या गेल्या. म्हणजेच काय, जर कॅल्क्युलेशन प्लस कॉन्ट्रीब्युशन या 2 गोष्टी असतील तर खूप महत्त्वपूर्ण भूमिका मैदानाच्या आतमध्ये तुम्ही निभावू शकता. म्हणून आयुष्याचा साथीदार असो किंवा क्रिकेटमधील तुमची भागीदारी असो, या 2 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण की ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंच आहे ना की परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही आहे. आयुष्यात वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही आहे. आयुष्यात आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही आहे. आयुष्यात भावापेक्षा श्रेष्ठ साथीदार नाही आहे
आणि आयुष्यात बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही आहे आणि आयुष्यात जर मित्र नसतील तर त्या आयुष्याला सुद्धा अर्थ नाही आहे। म्हणून या सर्व गोष्टींची जपणूक करणं, या सर्व गोष्टींना मान सन्मान देणं एका माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर पुढील षटकामध्ये आपण वळणार आहोत। धन्यवाद। तीन षटकांचा खेळ झाला आणि धावफलक एकंदरीत 41 या अंकांवर आपण बघू शकता। चांगली स्टार्ट गोलंदाजी मार्कवर फुल स्पेलमध्ये ओम एक नवीन खोज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी म्हणायचं झालं तर टॅलेंटला उभारणी देणारी ही स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा हाताळली जाते अगदी शिरसाडच्या मैदानावर आणि पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम या स्पर्धेला मात्र कव्हर करत असताना सुंदर असं मैदान आहे। 360 अँगलमध्ये हे मैदान उपलब्ध होत असताना परिपूर्ण आपल्याला बघायला मिळतंय। 41 धावा स्कोर कार्डवर लागले गेलेत। 41 रन्स ऑन कार्ड। ओमकार हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय। फोर स्पेलमध्ये बघायचं झालं तर इथून हवा अगेन्स्ट आहे। कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळलं जाईल की एखादा मोठा फटका येईल। संजय घरतेच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय ओम। यावेळेस हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक आहे कुंदन। यावेळेस आपण बघू शकतायत गली रिजन मध्ये जाऊन फील्ड केलं जात आहे। बॅकअप करिता कुठलाही खेळाडू नव्हता हेच दर्शवत असताना म्हणून प्रेझेन्स ऑफ माइंड ऍक्टिव्ह असणं मैदानाच्या आतमध्ये ही सुद्धा खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। एखादा खेळाडू जेव्हा फील्ड करतो तेव्हा तो थ्रो करतो तेव्हा त्याला बॅकअप करिता 1 ते 2 खेळाडू येणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहेत। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये त्या एका खेळाडूला खूप मोठ्या बनवत असतात। म्हणून या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही क्रिकेटच्या माध्यमातून। म्हणून तुम्हाला परिपूर्ण ॲक्टिव्हनेस खूप महत्त्वाची गोष्ट आणि नेहमीच आम्ही मायक्रोफोनवरनं जागते रहो असा संदेश देत असतो खेळाडूंना। चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत कट करण्याचा प्रयत्न होता प्लेन मिस गौरव गिणी। यावेळेस बघायचं झालं तर एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही क्रिकेटर आपण बघू शकतायत 40+ आहेत। परंतु ज्या पद्धतीने क्रिकेटचा जो स्तर आहे या खेळाडूंच्या माध्यमातून योग्य ती फिटनेस, योग्य तो सराव आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर आरोग्य ही खरी धनसंपदा आहे। जर तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्ही परिपक्वता राहाल मैदानाच्या आतमध्ये। म्हणून आरोग्य ही खरी धनसंपदा आहे। म्हणून सरावाकडे सुद्धा लक्ष देणं खूप महत्त्वाची गोष्ट। यावेळेस मात्र बॅटची एज अँड टेकन अगदी अक्रॉस द लाईन ने खेळला गौरव गिनी। अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट। फलंदाज बाद। विकेटचं पतन झाले अगदी अक्रॉस द लाईनने खेळला। गुडलाईन स्पॉटवरनं चेंडू मात्र पिच झाला आणि तिथून ॲक्युरेट बाउन्स बघायला मिळाला जी हायम ॲक्शन आहे। आणि अगदी आपण बघू शकता डोक्याच्या वरनं चेंडू रिलीज करण्याची जी शैली आहे ओम याची ती अप्रतिम बघायला मिळतोय। त्याचं बेनिफिट काय आहे तुम्हाला योग्य त्या पद्धतीने मातीच्या खेळपट्टीवर बाउन्स मिळतो आणि ह्या बाउन्स एखाद्या फास्ट गोलंदाजाला खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच बाउन्सने बीट झालंय। बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षकाने सुंदर पद्धतीने झेल टिपलाय। यावेळेस दीपक लहांगे याला आपण बघू शकतायत फलंदाजी मार्कवर। भाताने पाडा गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी म्हणायचं झालं तर एक धाव परिपूर्ण गेले। सिंगल घेतले, सिंगल मेक्स मॅन मिंगल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर। 43 या अंकांवर 43 रन्स ऑन कार्ड। 43 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। चांगली गोलंदाजी ओम याच्या माध्यमातून होत असताना एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने विकेट टेकर गोलंदाज बनलाय एक किडने आपण बघू शकताय।
यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, साहजिकपणे खेळत नाही हा रिव्हर्स स्ट्रोक, परंतु इथे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, कारण की बॅकवर्ड पॉईंट आपण बघू शकता 38 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याच कारणास्तव फक्त आणि फक्त जर दिशा दिली असती तर नक्कीच हा चेंडू मात्र 4 धावांसाठी बघायला मिळाला असता. परंतु एकंदरीत हा फटका खेळण्याकरिता सुद्धा तुमची चेंडूवरची नजर तरबेज असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि त्याकरिता योग्य त्या पद्धतीने सराव, चांगल्या पद्धतीने तुमचा बॅटिंग स्टान्स, या पूर्ण गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात आणि योग्य त्या पद्धतीने बॉडी बॅलन्स ही गोष्ट सुद्धा या स्ट्रोकसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चेंडू जातोय डॉट. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक आहे 43 अंकांवर, 43 रन्स ऑन कार्ड, 43 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न बघा, जाग्यावरून खेळतायत. ज्या पद्धतीने रामायणामध्ये आपण अंगदचा पाय बघितला असेल जाग्यावर स्थिर, तसा क्रिकेटमधील हा पाय जाग्यावर स्थिर आहे. युजेस फुटवर्क, तर धावा तुमच्या अगणित असतात. एकंदरीत 4 षटकांचा खेळ झालाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना हर्ष 11 शिवनसई हा संघ जाऊन पोहोचलाय बोर्डवर 43 या अंकांवर आणि नक्कीच हे 4 षटक हाताळण्याकरिता टाइम आपण नक्कीच 20 मिनिटं घेतली गेलेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला 5 मिनिटं आहेत. या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. गिव्ह टीचे ब्रेक आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी ओमकार, बडे मंच पे बडा पंच असंच म्हणावं लागेल. अपकमिंग टॅलेंट आणि योग्य त्या पद्धतीने ओमकार याची गोलंदाजी आणि नजरेमध्ये येत असताना हा खेळाडू अगदी हे षटक आपण म्हणायचं झालं तर फक्त आणि फक्त 2 धावा आणि एक बहुमूल्य विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कल्पेश लोंढे याला आपण बघू शकतात. कपा मैदानाच्या आतमध्ये शिवनसई गावातून बिलॉंग करतोय आणि आता मात्र हा सामना बघा कशा पद्धतीने एकाच संघातून खेळत असताना ज्या पद्धतीने संजय घरत यांच्या नेतृत्वाखाली हे संघ मात्र घडले गेलेत, हे खेळाडू मात्र घडले गेलेत आणि आता मात्र एकमेकांच्या समोर. हेच तर लीग फॉर्मॅटचं खरं मात्र मजा आहे. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर कल्पेश लोंढे नो डाऊट एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या समवेत म्हणायचं झालं तर त्यांचेच गुरु संजय घरत आहेत. एकाच गावातून एक गाव एक फॉर्मॅटमधनं खेळताना बघायला मिळतात, परंतु आज लीग फॉर्मॅटमधनं एकमेकांच्या समोर आहेत आणि हा फॉर्मॅट खूप महत्त्वपूर्ण येत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कल्पेश. यावेळेस फुललेंची डिलिव्हरी नामुन्नाना टप्प्यामध्ये आल्यावर गेम होणारच. 6 धावा, षटकार. नो डाऊट ज्या पद्धतीने आपण बघू शकतात फुललेंची डिलिव्हरी अगदी ब्लॉकरला हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर ओव्हर पिच झाला चेंडू आणि बॉटम हँड स्ट्रॉंग आहे संजय घरत याचा आणि ज्या पद्धतीने बॉटम हँडचा उपयोग केला सरळ रेषेमध्ये ऑन साईडला वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धावांकरिता आणि 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. एकंदरीत 50 धावा या सांघिक आपल्याला बघायला मिळत आहेत. 50 रन्स ऑन कार्ड, 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चला प्रेक्षकांना विनंती असेल जर चेंडू आपल्यापर्यंत आला असेल तर कृपया प्लीज आपण तो मैदानाच्या आतमध्ये फेका. यस मॅच बॉल आलेला आहे कारण की जुन्या चेंडूंचा शॉर्टेज आहे, म्हणून प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल की चेंडू जर आपल्यापर्यंत येईल तर प्लीज आपण तो मैदानाच्या आतमध्ये फेका. 50 धावा, खूप चांगली फलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी म्हणावी लागेल संजय घरत यांच्या माध्यमातून. एकंदरीत ओमकार याने खूप चांगलं स्पीड हाताळलं. 2च धावा त्या षटकामध्ये बघायला मिळाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र धावसंख्येवर लगाम लावला, परंतु या षटकामध्ये या एंडने धावा रोखणं खूप कठीण काम आहे. म्हणूनच गोलंदाजीसाठी म्हणायचं झालं तर जडणघडण बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग, जेवढी लांबी तेवढंच डिस्टन्स घातलंय. 6 धाव्यांची मोहर, षटकार.
नक्कीच चेंडू पडला स्लॉट मध्ये आणि सरळ फेकून दिलं चेंडूला प्लॉट मध्ये. एकंदरीत बॉटम माइंड खूप स्ट्रॉंग आहे. या पद्धतीचे चेंडू तुम्ही हाताळू शकत नाही. नक्कीच नॅचरल अँगल आहे डावखुऱ्या त्याचा, परंतु इनस्विंग डिलिव्हरीज हाताळले जातात मैदानाच्या आतमध्ये. म्हणून एकंदरीत म्हणायचं झालं तर इथे कॉन्सन्ट्रेट लॅप झालंय. म्हणून मी म्हटलं की एकाच संघातून खेळत असताना मात्र एकमेकांचे जे मात्र आपण बघू शकता डावपेच ठाऊक आहेत, खाणाखुणा ठाऊक आहेत. कुठल्या संघाचा विकनेस आणि कुठल्या खेळाडूचा विकनेस एकमेकांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने आपण बघू शकता. सांगायची गरज नाहीये. संजय घरत सुंदर पद्धतीने फलंदाजी होत असताना धावफलक एकंदरीत 6च्या मदतीने फ्लाय झाले. पुन्हा एकदा 56 अंकांवर 56 रन्स ऑन कार्ड. चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 चेंडू हाताळायचे आहेत. सो टाइम इज मनी, टाइम इज इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा आणखी एक आहे, आणखी एक आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. जबरदस्त फटकेबाजी अगदी आपण बघू शकता. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आणि धावसंख्या 62 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. 62 रन्स ऑन कार्ड. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी आणि अगदी म्हणायचं झालं तर कल्पेशला या एंडने आणलं. थोडंसं मात्र कुठेतरी कॉन्सन्ट्रेट आणि डोकेदुखी वाढत असताना जर या डोकेदुखीवर मात्र जर रामबाण उपाय शोधला नाही, सॅरोडॉन गोळी जर घेतली नाही मैदानाच्या आतमध्ये, तर नक्कीच धावसंख्या मात्र वाढताना बघायला मिळते. कारण की लहरात आलाय, बलात आलाय संजय घरात. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका यावेळेस फसला. एका हातामध्ये झेल घेतलाय. क्या बात है यार. नितेश परब ये मेरे बाएं हात का खेले दर्शवत असताना फलंदाजाच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. क्या बात आहे. 46 धावेंची एक जबरदस्त इनिंग खेळून मात्र तंबूच्या आशेला गेलेत. फक्त आणि फक्त एक फटका दूर होता, परंतु अर्धशतकाकडे गेला नाही. कारण की त्याला माहिती आहे, कारण की इथे रेलचेल आहे पॉईंट्स टेबलमध्ये. म्हणून त्या अर्धशतकाकडे न जाताना संघाचा विचार केला आणि जिथे आपण बघू शकता लगातार 3 षटकार आल्यानंतर चौथा सुद्धा आला होता, परंतु चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय. गुड कॅच बाय नितेश बरब. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन घाटाळ. भालिवलीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करण्याकरिता हा सुद्धा ओळखला जातो. चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी आहे. या टप्प्याकरिता खास करून कल्पेशाची ओळख आहे. आणि अगदी म्हणायचं झालं तर गुरु आणि चेलामध्ये चेल्याचा सुद्धा विजय होत असताना आणि एकंदरीत धावफलक आहे 62 या अंकांवर. 62 रन्स ऑन कार्ड. यस रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट करिता. थर्ड अंपायर या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. आपल्यालाच यावं लागेल. प्लीज आपण लवकरात लवकर या. पासष्ट धावा स्कोर काढायला लागल्या आहेत. हा चेंडू मात्र डॉट असेल की मात्र वाईड असेल चेक केलं जाईल आणि तदनंतर निर्णय तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. अगदी पहिला दिवस या स्पर्धेचा अ गटातील मात्र सामने आपण बघू शकतायत येत्या 3 दिवस आणि अगदी आज शेवटचा अंतिम दिवस आहे अ गटात. इथून मात्र क्वेश्चन मार्क जो आहे तो हटणार आहे की कुठले संघ मात्र क्वालिफाय होताना बघायला मिळतील. नो डाऊट आहे गावदेवी चांदीप संघ, हर्षदा 11 विरार फाटा, परंतु तिसऱ्या क्रमांकाकरिता कुठला संघ मात्र क्वालिफाय होईल क्वालिफिकेशनमध्ये यावर अजून सुद्धा टांगती तलवार आहे. परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने करावं लागेल. एका खेळाडूवर तुम्ही निर्भर राहू शकत नाही. लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघाला परफॉर्मन्स करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं पंच हा रिव्ह्यू घेतला गेलाय. राईट.
चेक केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून जो काही निर्णय आहे तो मात्र सुपूर्द केला जाईल। तत्पूर्वी आपण यानंतर जो होणारा सामना आहे त्या दोन संघांना मात्र कॉल देऊयात। सामना क्रमांक 4 आजच्या दिवसातील आई गावदेवी चांदीप आणि जय महाराष्ट्र भाताने। चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी घेऊन जा, सबमिट करा आणि त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे। चला दोन्ही संघाचे कर्णधार फास्ट क्विकली आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे। जय महाराष्ट्र भाताने आणि आई गावदेवी चांदीप या दोन संघादरम्यान एक महत्त्वपूर्ण लढत बघायला मिळेल, कारण की जय महाराष्ट्र भाताने हा संघ सुद्धा आपण बघू शकतात क्वालिफिकेशन मध्ये अजून सुद्धा क्यू लागलेला नाहीये, म्हणून एक सामना जिंकणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असेल। परंतु आई गावदेवी चांदीप हा संघ सुद्धा जर टेबल रँकवर टॉप करायचं असेल तर हा सामना सुद्धा जिंकणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। यस, फेअर डिलिव्हरी आहे, पंचांनी जो सिग्नल दिलता तोच मान्य करावा लागेल आणि एकंदरीत मात्र यावेळेस म्हणायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने हा डिसिजन पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय। अगदी विचार करायचा झाला तर 5 षटकांचा खेळ झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 62 या अंकांवर, 62 रन्स ऑन कार्ड। घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण बोलणार आहोत। धन्यवाद। शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता ओम यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय। चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली। अगदी चौथं स्पेल जिथे हाताळलं होतं ओम याने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी महत्त्वपूर्ण बाद केला होता आणि तिथून जसजसा मात्र संजय घरत अटॅकिंग फलंदाजी करत होता, परंतु तिथून बाद झाल्यानंतर आता मात्र संपूर्ण जिम्मेदारी या शेवटच्या षटकामध्ये दीपक लहांगे आणि केतन घाटाळ या 2 फलंदाजावर येऊन सोपवले। ओम आपण बघू शकतात नवीन खोज आहे, अपकमिंग टॅलेंट या स्पर्धेच्या माध्यमातून रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हो काय गलती होत आहे। सरळ रेषेमध्ये खेळणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि क्रिकेटचं जे बेसिक आहे सिंगल डबल त्याला महत्त्व देणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की या खेळपट्टीवर तुम्ही आल्या आल्या मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही आणि ज्या एंडने आपण बघू शकतात अगेन्स्ट रन ऑफ प्ले म्हणजेच हवा आहे त्या दिशेने मात्र मारण्याचा प्रयत्न आपण बघू शकतात दीपक लहांगे, परंतु मिस होतोय। यानंतर 2 संघांमध्ये आपल्याला लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि एकंदरीत दोन्ही संघांकरिता हा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। एकीकडे जय महाराष्ट्र भाताने आणि आई गावदेवी चांदीप शपल झाले आहेत ऑफस्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या रिझनमध्ये लॉंग चेस आहे, खेळाडूकरिता फील्ड होईल। तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत, तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न नसणार आहे। फेकी येते बॅकअप करिता खेळाडू आले, 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर। 64 या अंकांवर 64 रन्स ऑन कार्ड, 64 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। चांगली टोटल म्हणावी लागेल। एकंदरीत खूप अटॅकिंग फलंदाजी, 46 धाव्यांची काही जबरदस्त खेळी आकारली। 18 चेंडूंमध्ये संजय घरत त्याच्या बॅटमधनं धावेंचा वेग वाढताना, परंतु तदनंतर बाकीच्या फलंदाजाने मात्र निराश केले। फुललेंची डिलिव्हरी ऑन साइडला, सुंदर कलात्मक फटका आहे, चेंडू मात्र निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये। चांगली फिल्डिंग झालाय, परंतु अगदी म्हणायचं झालं तर फेकी मात्र त्या पद्धतीने बघायला मिळालं नाही आणि एक एंडने थ्रो झालाय। अर्थातच कुठल्या फलंदाजाला बाद व्हावं लागेल, येस केतन घाटाळ याला मात्र बाद होऊन तंबूच्या आशेला जावं लागेल। धावचीच्या रूपाने खेळाडू बाद। चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह तर केला होता, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, म्हणून ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर गोलंदाजाचा पाठीचा कणा ओळखला जातो क्षेत्ररक्षण आणि खूप योग्य त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय। विकेटचं पतन झालंय, फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊन तंबूच्या आशेला। स्कोर कार्ड आहे एकंदरीत 64 अंकांवर। खूप चांगली गोलंदाजी ओम याची। पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गुड व्हेरिएशन, चांगली गोलंदाजी। अगदी म्हणायचं झालं तर फॉलो केलंय, फलंदाजाला रीड केलंय, माइंडसेट प्रॉपर आहे, कारण की गती देणार नाहीये त्या ठिकाणी ओम।
आणि योग्य त्या पद्धतीने व्हेरिएशन, कधी रॉंग वन तर कधी मात्र इन स्विंग आहे. आणि या मात्र गोलंदाजीवर थोडेसे कुठेतरी आपण बघू शकतायत प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. आणि या प्रश्नचिन्हावर उत्तर द्यायचं असेल तर अजून सुद्धा मात्र या षटकातील जवळजवळ 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. धावफलक 64 अंकांवर, थोडीशी गती मंदावले धावेंची या षटकामध्ये, कारण की ओम याची गोलंदाजी खूप तिखट झालाय. यावेळेस वाईड यॉर्कर सुंदर पद्धतीने आपण बघू शकतायत, परंतु ज्या पद्धतीने शॉट एक्स्ट्रा कव्हरला कल्पेशाच्या वरनं चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेकरिता कॉल आहे. आणि अगदी म्हणायचं झालं तर फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला आणखी एक धक्का, धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय. ही एक धाव स्कोर कार्डवर. थँक्यू. यस, तिसऱ्या धावेकरिता वळत असताना मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. आणि अगदी या 2 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले 68 या अंकांवर. 68 रन्स ऑन कार्ड, 68 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. काय जबरदस्त गोलंदाजी ओम याच्या माध्यमातून आपण बघू शकतात. कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक खेळून देत नाही आहेत. नक्कीच ओम असतील, विवेक भुरकुंड, तदनंतर सुनील खाणे, एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिलाय. नवतरुण उभारत्या सितारांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली आहे. आणि अगदी म्हणायचं झालं तर बाळाचे पाय पाळण्यामध्ये खूप सुखरूप दिसत आहेत. आणि येणारं भविष्य हे नो डाऊट खूप उजळ असणार आहे. परंतु त्याकरिता स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. स्वतःला बॅक करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणून आत्मविश्वासाने खेळ करणं क्रिकेटच्या पटलावर खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळी साकुडापेचा चेंडू आहे. बॅकफुटला जाऊन गाईड करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. डीप कव्हरच्या रिजनमध्ये फील्ड करतायत तर कल्पेश. यावेळेस आपण बघू शकतायत फेकी होतंय, परंतु फेकी ॲक्युरेट नाही आहे. आणि इथे म्हणायचं झालं तर पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने गडी बाद होईल. सुंदर पद्धतीने यावेळेस फेकी तर नव्हती, स्क्वेअर फेकी झाली. आणि पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 70 या अंकांवर. 70 रन्स ऑन कार्ड, 70 रन्स ऑन कार्ड. आणि विजयाकरिता पण या धावा किती असतील? येस, 3 धावा. माफ करा, 3 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. तिहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 71 या अंकांवर. आणि विजयाकरिता लक्ष आहे 72 धाब्यांचं. बघायचं आहे या 72 धावा कशा पद्धतीने परिपूर्ण केल्या जातील. तत्पूर्वी आपण वळतोय डीजेकडे आणि त्यानंतर नाणेफेकीच्या दिशेने आपण वळणार आहोत. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. आई गावदेवी चांदी या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम समीत जाधव, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तदनंतर जय महाराष्ट्र भाताने. चला, संघाचा कर्णधार आपण किया किशोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. दोन्ही संघाकरिता हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की दोन्ही संघांमध्ये रेलचेल पॉइंट टेबलमध्ये बघायला मिळत आहे. हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे आणि हेड असा कॉल आलेला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आई गावदेवी चांदीप या संघाने. मान्यवरांना विनंती करेन की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. समित, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण
आतापर्यंत 4 सामने जिंकलाय, टेबल टॉप करतायत, तर हा सामना सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. हा सामना जिंकून टॉपलाच राहू, 1 नंबरला. नक्कीच 1 नंबरला इरादे स्पष्ट आहेत, कॉन्फिडन्स आहे. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत? एक चेंजेस आहे. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन, ॲज अ फिल्डर. ॲज अ फिल्डर घेतलाय. शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. बोलतोय सोहेलकडे. सोहेल, नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णयचा? क्षेत्ररक्षक. आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायचं आहे, काय एक्झॅक्टली टार्गेट हे मनामध्ये असेल? 60+. 60+ धावा. असे कुठले फलंदाज आहेत संघामध्ये आज? जे आहेत ते आहेत. सेम प्लेइंग 11 खेळवलेले आहे, तर शुभेच्छा असतील या सामन्याकरिता सुद्धा. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आई गावदेवी सांदीप या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजी करिता आव्हान दिले जय महाराष्ट्र भाताने या संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा थेट समालोचन कक्षामध्ये. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी कासार यांच्याकडनं कॅश प्राइज लागलाय. प्रत्येक षटकाराकरिता संकेतकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. नक्कीच प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले, खास करून संकेत कासार याकरिता हे कॅश प्राइज आहे. आणि संकेत ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर खूप चांगला फलंदाज आहे, परंतु अगदी म्हणायचं झालं नाव मोठं आणि दर्शन खोटं झालंय, परंतु अजून सुद्धा मोका आहे. जाता जाता इम्पॅक्टफुल कामगिरी करावी लागेल. संकेत कासार इज ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा इरादा, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि दीपक लहांगे चुकी करत नाहीये. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. या दोन मात्र आपण दिलेल्या आहेत, तर आपल्याला त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाश याला आपण बघू शकता. स्ट्राईक एंडला फलंदाज, गोलंदाजी मार्कवर संजय गरत. यावेळेस ऑन साइडला फटका प्रॉपरली मिडल झालाय आणि चेंडू मात्र सरळ फेकून दिलाय. 6 धावा इनटू द मिड विकेट रिजन. व्हाट अ शॉट. 6 षटकार.
6 धावा काय जबरदस्त पद्धतीने एकंदरीत आपण बघू शकतायत ऑन साईडला क्रॅकिंग आणि मनसुबे स्पष्ट केलेत की मी थांबणार नाहीये. आकाश जाधव बेलवाडीचा हा खेळाडू काय जबरदस्त पद्धतीने बॅटिंग स्टान्स योग्य त्या पद्धतीने रीड करतोय चेंडूला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. तुषार किने एक बेस फिल्डर, चुकी होणार नाहीये. अगोदरच्या चेंडूवर 6 परंतु या चेंडूवर विकेटचं पतन आणि क्रिकेटच्या माध्यमातून लालच बुरी बला आहे. विकेटचं पतन झालं. अगदी पहिल्या चेंडूवर फर्स्ट विकेट डाऊन, तदनंतर 6 मिळाल्या परंतु कॉन्फिडेंटली मात्र होता स्ट्रोक परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता. आणि जिथे म्हणायचं झालं तर डीप लॉंगॉनच्या रिझनमध्ये तुषार किने याला आपण बघू शकतात एक सुंदर झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. या अगोदर काय जबरदस्त नॉक खेळला होता विशाल याने. अगदी मॅच मुवमेंट आणि जिथे मात्र आपण बघू शकतायत खेळ चेंज केला होता, गेम चेंजरची भूमिका निभावली होती परंतु इथे मात्र वेगळ्या भूमिकेमध्ये काम करावं लागेल. पुललेंची डिलिव्हरी आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तू मेमे होते दोन्ही फलंदाजामध्ये परंतु अखेरकार धाव घेण्याकरिता मात्र फोर्स केले. एक धाव स्कोर कार्डवर रजित झाले. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 7 अंकांवर. चांगली गोलंदाजी संजय घरतेच्या माध्यमातून होत असताना 7 रन्स ऑन कार्ड, 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. म्हणून या खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही पॉवर प्ले खेळता तेव्हा पॉवर प्लेमध्ये तुम्हाला योग्य त्या पद्धतीने पॉवरफुल फलंदाजी करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. फटके खेळा परंतु ज्या दिशेने खेळा ज्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. या गोष्टी जर तुम्ही मैदानाच्या हातमध्ये हाताळाल तर धावा या खोऱ्याने वाहू शकतात. यावेळेस आखू टप्प्याच्या चेंडूला ऑन साईडला काय जबरदस्त फटका. शेर जरूर बुढ़ा हो गया है लेकिन शिकार करना नहीं भूला है. 6 धावा, षटकार. सब सुख दुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना, संकट कटे मिटे सब बीरा, जो कहे हनुमत बलबीरा. प्रभू श्री रामचंद्रांना मानाचं अभिवादन. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. आणि ज्याला एक राम शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला. अर्थात ज्याला राम नाम हे कळालं त्याला सर्व काही मिळालं. प्रभू श्री रामचंद्रांना पुन्हा एकदा मानाचं अभिवादन. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजय घरत. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे यावेळेस डीपमध्ये गौरव गिणी यांना आपण बघू शकतायत. फेकी होईल तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 14 अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा. एकंदरीत दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला चित्र वेगळं बघायला मिळालं. धावा सुद्धा आल्यात, षटकार सुद्धा आल्यात परंतु महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आल्यात. कारण की पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार संगीत कासार. त्यानंतर आकाशाच्या बॅटमधनं षटकार जरूर आला होता परंतु कन्व्हिन्सिंग कळू शकला नाही, कॉन्सन्ट्रेट ठेवू शकला नाही आणि 2 गडी बाद 14 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकतायत. लक्ष्यांचा पाठलाग करायचा आहे 72 धावेंचा आणि अगदी पहिलं पॉवर प्लेचं षटक संजय घरत यांनी नावे केले. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. बघा आता हवेचा झोत प्रचंड वाढत असताना अगदी आपण स्टँड्स बघू शकता ज्या पद्धतीने लहरले जातात. मैदानाच्या चहूबाजूने हवेचा वेग यावेळेस वाढत असताना आणि अगदी दुपारच्या सत्रामध्ये या विभागामध्ये हवा प्रचंड वेगाने
ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे हवा जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एक धाव एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 15 या अंकांवर 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा. आजपासून मात्र इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. खूप सुंदर पद्धतीने क्रेनिस क्रिकेटचा थरार दादाजी कोंडदेव स्टेडियम ठाणेच्या मैदानावर खूप सुंदर पद्धतीने बघायला मिळाला आहे. आणि अगदी IPLचं फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. VIP आणि त्यानंतर रॉयल एंट्रीज करताना आज टेनिस क्रिकेटमधले लखलखते सितारे मात्र आपल्याला बघायला मिळतील ठाणेच्या मैदानावर. आणि एकंदरीत जर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जर तिकीट मिळवायचं असेल तर बुक माय शो या साईटवर आपण जा. 199 पासून ते 2799 अशी तिकीटची मात्र खरेदी आहे. जर आपल्याला जायचं असेल या स्पर्धेमध्ये बघण्याकरिता तर आपण मात्र थेट बुक माय शो या ॲपवर जाऊन मात्र तिकीट बुक करू शकताय. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 17 अंकांवर 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. प्रथमतः असं होईल की तिकीट घेऊन टेनिस क्रिकेट मात्र बघितलं जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. शॉट फाईन लेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तुषार, याला आपण बघू शकतात. फेकी होईल, तत्पूर्वी एक धाव लुकू शकत नाही. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले. धावफलक 18 अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड, 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. खूप चांगले दिवस टेनिस क्रिकेटला. आज आपण नेटवर्कमध्ये 1G पासून 5G पर्यंत पोचले गेलो आणि त्या पद्धतीने मात्र टेनिस क्रिकेटचा जो स्तर आहे तो उंचच उंच वाढत असताना आपल्याला बघायला मिळतोय. रिव्हर्स रोका टाइम केला आहे नितीन सोमनेच्या माध्यमातून. शॉट गलीमध्ये फील्ड केलं गेलं आहे. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचले 19 अंकांवर. हे षटक खूप ॲक्युरेट हाताळले गेले. गौरव याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता. राऊंड ऑफ ॲक्शन आहे ॲज अ गोलंदाज आणि बरीच वर्ष ज्याने क्रिकेटमध्ये उन्हाळे आणि पावसाळे बघितले आहेत तोच गोलंदाज आणि ज्याच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये 6 विकेट सुद्धा घेतल्या. सुंदर पद्धतीने बॅकफुटला जाऊन मात्र फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र प्लेन मिस. चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 19 या अंकांवर. अगदी विजयाकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 53 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. घेऊया एक छोटीशी धून आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. विजयाकरिता अजून सुद्धा 24 चेंडू आहेत आणि 53 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. हर्ष 11 शिवनसह या संघाला विजय खूप महत्त्वपूर्ण आहे. नुसता विजय असून चालणार नाही, मोठ्या फरकाने सुद्धा जिंकणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण की उम्मीद पे दुनिया कायम आहे. ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं की नेटमध्ये जर असर वाढवायचं असेल तर तुम्हाला मोठ्या फरकाने विजय नोंदित करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट. ब्लॉकला डिलिव्हरी हाताळले गेले. हेमंत पाटील याला आपण बघू शकता. शिरसाटचा हा खेळाडू आणि अगदी म्हणायचं झालं तर 40+ क्रिकेट असो, एकावेक फॉर्मॅट असो, ओपन हाफ असो, या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली ॲज अ गोलंदाज. लेदर क्रिकेटचा अनुभव आपण बघू शकता ज्या पद्धतीने आहे आणि एकंदरीत म्हणायचं झालं तर आज वयाची 40वी ओलांडली आहे, परंतु आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी हाताळले या खेळाडूने. वाखडण्याजोगे गोलंदाजी या संघामध्ये आपण बघू शकता. जवळजवळ 3 ते 4 खेळाडू असे आहेत जे 40+ आहेत आणि चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेलाय. ऑन साइडला फटका सुंदर. सचिन राऊत हो यावेळेस चुकी केले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हातातनं चेंडू मात्र पास केलाय बेसबॉल प्रमाणे. 6 धावेंची मोहर. षटकार. पुन्हा एकदा 30 दुखती रथ आहे. आज प्रत्येक संघाची दुखती रथ कुठली आहे तर झेल सोडले गेलेत आणि जेव्हा मात्र तुम्ही हवेच्या अगेन्स्ट खेळत असतात तेव्हा मात्र झेल घेणे सोपी गोष्ट नाही आहे.
परंतु शेवटच्या मुवमेंट पर्यंत आय कोऑर्डिनेशन, हँड आय कोऑर्डिनेशन, बॉडी मुवमेंट या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. पुन्हा एकदा आणखी एक झेल सुटतोय. हीच दुखती रथ राखलंय. आज प्रत्येक संघ मात्र डोक्यावर हात ठेवलेत, कमरेवर हात ठेवलेत की ही मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलंय. झेल का सुटतात त्यामागचं कारण आहे. पहिली गोष्ट, जेव्हा झेल हवेमध्ये सुटतो तेव्हा तुमची बॉडी पोझिशन, तदनंतर ज्या दिशेने झेल आहे त्या दिशेने तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन, आय कोऑर्डिनेशन या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. आणि तदनंतर तुमचं बॉडी बॅलन्स योग्य त्या पद्धतीने, जी तुमची टेक्निक आहे झेल घेण्याची ती खूप योग्य त्या पद्धतीने असावीच लागते. आणि म्हणून हे मार्जिन ऑफ इरर आपल्याला बघायला मिळतंय हवेमध्ये जास्तीत जास्त सुटण्याचं कारण आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये याल तेव्हा तुम्ही गोलंदाजीचा सराव करा, फलंदाजीचा सराव करा, परंतु एक क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षकाला मात्र झेलचा सराव करणं सुद्धा खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यावेळेस स्ट्रेट राईट डाऊन द ट्रॅक केलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट. 1 बाउन्स, 4 रन, 4 धावा. चौकाराची मोहर, चौकार. नक्की झेल सोडला आणि फलंदाजाने सांगितलंय आली रे आली, आता तुझी बारी आली. आणि चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 32 अंकांवर 32 रन्स ऑन कार्ड. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र आपण प्रामुख्याने क्रिकेटमध्ये सातत्याने का वापरतोय त्याचं कारण आहे. यावेळेस ऑन साईडला बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. हवेच्या दिशेने चेंडू मारलाय आणि अगदी चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्या बाहेर. जेवढी उंची तेवढंच डिस्टन्स. 6 षटकार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परिब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तेलाने दिवे तर सर्वच लावतात, परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर. प्रेम तर सर्वच करतात, परंतु जिच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माया मिळते तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरचे स्वरूप. जगातील एकमेव नायल असं आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात, ते आहे आपल्या आईची माया. म्हणून आईला सुद्धा विसरून चालायचं नाही. या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले अगदी बोर्डवर. 38 अंकांवर अजून सुद्धा विजयाकरिता येणारे 18 चेंडू आणि 34 धावेंचं लक्ष हे समोर आहे. सामना कुठे होता आणि सामना आलाय कुठे त्यामागचं कारण आहे कारण की झेल सुटल्यात. म्हणून दूध उतू गेल्यानंतर क्रिकेटमध्ये शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब चिड़िया चुग गई है खेत. थँक्यू. आणि नक्की ज्या पद्धतीने वाजंत्री आणि लग्नाचं सीझन सुद्धा चालू झालंय आणि येत्या 2 ते 3 तारखेला गुडघ्याला बाशिंग आणि उतावला नवरा असाच बघायला मिळेल जतीन आणि त्याचं सुद्धा लग्न कमिंग सून बघायला मिळतंय. गौरव केणी गोलंदाजी मार्कवर आणलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला मात्र फील्ड झालंय. तत्पूर्वी आपण बघू शकतायत एक धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज. खूप चांगल्या पद्धतीने विशाल ज्या पद्धतीने गुलदस्त्यात ठेवला होता आतापर्यंत आणि विशाल याची खेळी खूप निर्णायक ठरत असताना पुन्हा एकदा. म्हणून एखाद्या चांगल्या गोलंदाजाला किंवा फलंदाजाला रीड करणं हे एखाद्या कर्णधाराला किंवा संघ मालकाला ठाऊक असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि त्याकरिता तुम्ही त्या जेव्हा जेव्हा बोली लागते बोलीनंतर मात्र तुम्ही प्रत्येक खेळाडूचा मात्र सराव घ्या आणि सराव घेतल्यानंतर तुमची जी प्लेइंग 11 आहे ती प्रॉपरली तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवा. म्हणून सरावाकडे का मी सातत्याने म्हणत असतो मायक्रोफोनवरनं कारण की सराव हे एकमेव ब्रह्मास्त्र आहे तुमच्याकडे. म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे सातत्याने आपण म्हणतोय. इंग्लिशमध्ये म्हण आहे. 39 धावा स्कोर काढावे लागल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गौरव. येणारे 18 चेंडू अजून सुद्धा 34 धावेंचं लक्ष हे समोर आहे. यावेळेस फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. यावेळेस पुन्हा एकदा हो. यावेळेस अतिघाई आणि संकटात नाही. दैवत येतं आणि कर्म नेतं. त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. देवाने तर संधी दिली पुन्हा एकदा
परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत आणि पुन्हा एकदा 30 दुखती रग झेल सुटलाय आणि 2 धावा सुद्धा आल्यात आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर 41 या अंकांवर 41 रन्स ऑन कार्ड 41 धावा. आतापर्यंत नक्कीच विशाल याच्या वैयक्तिक 3 झेल सोडले गेलेत आणि सांगायची गरज नाहीये. यंदाचं वर्ल्ड कप आपण बघितलंच असेल ज्या पद्धतीने अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाचा सामना 8वा आणि अगदी म्हणायचं झालं तर 33 धावेंवर मात्र झेल सोडला गेला होता मुजीब रहमानने आणि तिथून मात्र हॅमस्ट्रिंगचा प्रॉब्लेम असताना सुद्धा 200 धावा झळकावल्या गेल्या वैयक्तिक आणि नुसत्या 200 धावा नाही तर तिथे मात्र विजयी झाला ऑस्ट्रेलिया संघ. नुसता विजयी झाला नाही तर त्याने मात्र वर्ल्ड कप सुद्धा उचललं. म्हणून या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागत नाही त्याकरिता मात्र परिपूर्ण ॲक्टिव्हनेस खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे यावेळेस झेलबाद होण्याची संधी 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु अखेरकार यश मिळतंय आणि थँक्यू सो मच सांगितलं असेल गौरव केणी याने अखेरकार झेलबाद आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश याला आपण बघू शकतायत. एकंदरीत चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स याचं पंच काहीतरी सूचित करतायत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकावायचा आहे. जुन्या चेंडूंचा शॉर्टेज आहे. गुड शॉटचे हे बॉल आपण बघू शकतायत खूप जास्त पद्धतीने फुटलेत. थोडीशी खराब क्वालिटी म्हणावी लागेल चेंडूंची. यस पंचांच्या माध्यमातून काय रेफर केले गेले रिव्ह्यू घेतलाय. अच्छा स्कोर जाऊन पोचलाय बोर्डवर 41 अंकांवर विजयाकरिता अजून सुद्धा 14 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 चेंडूंमध्ये 31 धावेंचं लक्ष्य हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. इथून बघायचं झालं तर कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जान आपल्याला बघायला मिळत आहे. उलटा चेंडू आहे ऑन साइडला कन्वर्ट केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे सचिन राऊत यावेळेस फील्ड करतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. नितीन सोमन काय जबरदस्त या अगोदरच्या मॅच मध्ये मात्र इनिंग आकारली होती. त्याच पद्धतीने स्ट्रोक कलेक्शन आपण बघू शकता बॅकफूट पंच त्यानंतर रिव्हर्स स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर हे तिन्ही फटके आहेत या फलंदाजाच्या माध्यमातून. मैदानाच्या चारही बाजूमध्ये खेळण्याची शैली आहे. एकंदरीत आज जवळजवळ 30 ते 32 वर्ष क्रिकेटसाठी दिलेत आपल्या गावाकरिता या खेळाडूने. लेजंड आहे. ज्या पद्धतीने कौतुक केलंय कौतुकास्पद कामगिरी होत असताना चेंडू फरार 6 धावेंची मोहर षटकार. काय कणखर स्ट्रोक बघायला मिळाला आणि अगदी म्हणायचं झालं तर ऑलगॉनला हवेच्या अगेन्स्ट मात्र हा स्ट्रोक कन्व्हिन्सिंग लागला गेलाय. जबरदस्त फुटवर्क जबरदस्त टायमिंग जबरदस्त डिस्टन्स गाठलंय समद काही ओकेमध्ये जात असताना. आणि अजून सुद्धा आपण बघू शकतायत मिनिटं झालेत 4 षटकांकरिता 20 मिनिटं घेतली गेलेत म्हणजेच 5 मिनिटं आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं मात्र या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की एक म्हण आहे ना की वेळेला वेळोवेळी वेळ दिल्यावर वेळ सुद्धा आपल्याला वेळोवेळी वेळ देत असं हे सातत्याने आपण बघितलंय. म्हणून ज्या शास्त्रज्ञांनी आपण बघू शकता घड्याळाचा शोध लावला तो जर्मनीचा पीटर हेनली
आणि त्याच्याकरिता सुद्धा वेळ थांबला नाही तर तुमच्या आमच्याकरिता काय थांबणार आहे, त्याकरिता वेळेचं बंधन असू द्यात. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकताय षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता संजय घरत स्वतः आलेत. जिम्मेदारी घेतली गेले स्वतःवर. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेटचं अक्षर आहे आणि ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर जबाबदारीने खेळ दोन्ही संघांना करावं लागणार आहे. ऑन साईडला चेंडू वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने पुढे सरसावलाय परंतु पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. आज मात्र काहीही जाताना बघायला मिळत नाहीये हर्ष 11 शिवनसईच्या माध्यमातून. आणि अगदी म्हणायचं झालं तर या इनिंग मध्ये 5वा झेल सुटला गेलाय. नुसते झेल सुटले नाही, तिथून मात्र धावा या पळून काढल्या गेल्यात. 1 शॉटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर या 2 धावा स्कोर कार्डवर रचित होतील आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले 50 या अंकांवर. 50 रन्स ऑन कार्ड, 50 धावा. प्रत्येक झेल घेणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येक झेलच्या मागे आपण बघू शकतायत खेळाडूने मात्र सपोर्ट करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. परंतु एकंदरीत 30 दुःखीतरक राहिले प्रत्येक संघाच्या माध्यमातून. आणि ते म्हणायचं झालं तर झेल सुटल्या गेल्या जवळजवळ 5 झेल. आणि 5 झेल मागे विचार करायचा झाला तर जिथे जिथे 10 ते 12 धावा रोखल्या जाऊ शकत होत्या. म्हणून कॅल्क्युलेशन, रिस्क, जागते रहा संदेश आम्ही का देत असतो नेहमीच, तर त्यामागचं कारण आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला झेल सोडण्याचा परिणाम काय, 6 धावा, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने तिसरा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं 100 धावा क्रॉस झाल्यात. काय जबरदस्त फलंदाजी. एज इज नॉट नेसेसरी. ज्या पद्धतीने खेळ आहे तो नेसेसरी आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फलंदाजी, 105 धावा. नितीन सुमन ऑन साईडला ड्राईव्ह केले गेले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अगदी म्हणायचं झालं तर यावेळेस गौरव किनी पुढे सरसावत आहेत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 57 अंकांवर. अजून सुद्धा विजय होण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूंमध्ये 15 धावेंचं लक्ष आहे. 9 बॉल्स रिमेनिंग, 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. कल्पेश तरे एकेडने आपण बघू शकता. एकेडने नितीन सुमन आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी करतोय. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे. ही एंड खूप महत्त्वपूर्ण आहे फलंदाजीकरिता कारण की या एंडने हवा आहे. आणि ज्या पद्धतीने अक्षय पांडव सर म्हणत असतात ना की जिथे मात्र हवेचा झोत असतो त्या दिशेने मात्र खेळणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि अगदी एक धाव परिपूर्ण केली जाते एकेरीच्या मदतीने. धावफलक आहे 58 अंकांवर. 58 रन्स ऑन कार्ड, 58 धावा. यावेळेस फ्लाय स्लिपकडे वेगाने ट्रॅव्हल झाला चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तो तुमय होते परंतु एकंदरीत एक धाव. स्वप्नील पाटील यावेळेस मात्र पुढे सरसावतात. आणि ज्या पद्धतीने रिॲक्शन आहे, बॅटची एज लागली होती आणि एकंदरीत ही एक धाव परिपूर्ण केली जाते. झेलकरिता ट्राय करायला पाहिजे होता. प्रयत्नांती परमेश्वर, कष्टे विना फळ नाही आहे. आणि ते कष्ट प्रामाणिकपणे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील कारण की आयुष्यामध्ये क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. म्हणून या सर्व 2 गोष्टींची महत्त्वपूर्ण सांगड जर असेल तर मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स हा निखळला जाऊ शकतो. अजून सुद्धा विजयाकरिता 7 चेंडू आणि 13 धावींचं लक्ष हे समोर असणार आहे. यावेळेस ऑन साईडला फटका हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. सचिन राऊत येत आहेत आणि यावेळेस अखेरकार झेल टिपला जातोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कहाणी ऑन असणार आहे कारण की रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, कारण की ये तो जाके है, पिक्चर अभी आना बाकी है. विजयाकरिता 6 चेंडू आहेत आणि 13 धावेंचं लक्ष आहे. आणि अगदी टाइम बघायचं झालं तर 5 षटकांसाठी परफेक्टली 25 मिनिटं घेतली गेलेत. म्हणजेच काय तर सुखरूप आहेत टाइमच्या बाबतीमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, एक महत्त्वपूर्ण खेळाडू कुंदन.
कुंदनाने मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला खूप चांगल्या पद्धतीने लीड केलं होतं आणि एकंदरीत मागचा सामना बॉन झाला होता. म्हणजेच काय तर हॅशटॅग बनलं या स्पर्धेचं, हम भी डुबेंगे और दूसरों को भी लेके डुबेंगे. आणि त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. म्हणून सातत्य ठेवणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आज जुन्या चेंडूंचा खूप शॉर्टेज आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर 1-2 षटकानंतर चेंडू ब्रेक होत आहेत आणि कुठेतरी ही खंत आहे. थोडीशी क्वालिटी सुधारायला पाहिजे होती अगदी चेंडूंच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र चेंडू ब्रेक झालेत. एकंदरीत विजयाकरिता अजून सुद्धा 6 चेंडू आहे, 13 धाब्यांचं लक्ष आहे. सुशांत किनी यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता दीपक लहांगे या गोलंदाजाला आणलं गेलंय. अगदी महत्त्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये जर परफॉर्मन्स चांगला राहिला तर नक्कीच होप्स असणार आहेत हर्ष इलेव्हन शिवनसैया संघाच्या, कारण की मयंक इलेव्हन जांभूलपडा नक्कीच नो डाऊट या स्पर्धेच्या बाहेर जाताना बघायला मिळाला आहे. परंतु एकंदरीत ज्या पद्धतीने मी या अगोदर उल्लेख केला की जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम करतील. 6 चेंडू आहेत, अजून सुद्धा विजयाकरिता 13 धाब्यांचं लक्ष आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चेंडू प्ले अँड मिस झालाय. प्ले अँड मिस सरतातच डॉट. विजयाकरिता अजून सुद्धा 5 चेंडू आहेत आणि 13 धाब्यांचं लक्ष. वैयक्तिक विचार करायचा झाला तर नितीन सोमण आतापर्यंत 25 धाब्यांवर खेळतोय. चांगली फलंदाजी. एक एंडने मात्र एंड पकडून ठेवलाय. अगदी म्हणायचं झालं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. फुललेंची डिलिव्हरी, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, सुंदर फटका आहे तुषार किणी, परंतु चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना महत्त्वपूर्ण फटका, बाणासारखा वेग, लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध चेंडू फरार होत असताना 4 धाब्यांची मोहर. चौकार. थँक्यू. चौकार येतोय आणि सामना अजून सुद्धा ऑन आहे. विजयाकरिता 4 चेंडू आणि 9 धावेंचं इक्वेशन हे समोर आपल्याला. दोन्ही संघ 50 पण लावून खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये हार मांडण्याकरिता तयार नाही आहेत. म्हणून क्रिकेटच्या माध्यमातून जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. म्हणून इथे संघर्षातून वाट शोधावी लागेल, संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. आणि एकंदरीत दोन्ही संघांमध्ये चेंडू आणि फळीमधला हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. येणारे 4 चेंडू 9 धावेंचं इक्वेशन हे समोर बघायला मिळतंय. दीपक लहांगे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. नितीन सोमण, चांगली फलंदाजी नितीन याच्या माध्यमातून एकंदरीत आपल्या संघाला होप्स दिलेत. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस म्हणायचं झालं तर चांगलं जजमेंट हितेश पाटील याच्या माध्यमातून आणि ब्रेक थ्रू लागलाय. नितीन सोमण याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये गेम कोणाच्या दिशेने जाईल हे सांगू शकत नाही, कारण की क्रिकेट आहे झरतरचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश याला आपण बघू शकतात. महत्त्वपूर्ण सामना आहे आणि अगदी महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करावा लागणार आहे. येणारे 3 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. 3 बॉल्स रिमेनिंग, 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वासाने खेळ होणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेची गोष्ट आहे. बघायचा आहे तो आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला जाईल, तो आत्मविश्वास फलंदाजाचा वाढला जाईल. मैदानाच्या आतमध्ये टांगती तलवार आहे आणि या टांगती तलवारवर उत्तर देण्याकरिता येणाऱ्या 3 चेंडूवर तुम्हाला 9 धावा करणं खूप गरजेची गोष्ट आहे.
एकंदरीत आई गावदेवी चांदीप हा संघ सज्ज झाला. यानंतर इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. दीपकजी पाकतेकर यांचा संघ आपण बघू शकता. तदनंतर सुनील चापल या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि एकंदरीत संपूर्ण मात्र जो पाठीराखा आहे आई गावदेवी चांदीप या संघाचा मात्र सज्ज झालाय. यानंतर आपण बघू शकता इन ॲक्शन जय महाराष्ट्र भाताने आणि एकीकडे आई गावदेवी चांदीप या दोन संघादरम्यान कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर यावेळेस सज्ज होतोय दीपक लहांगे. खूप चांगल्या पद्धतीने चौकार आला होता. स्ट्रोक कन्व्हिन्सिंग लागला होता, परंतु नक्कीच पॉईंटच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि डीप कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये सुंदर झेल हितेश पाटील याच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश कपा याला आपण बघू शकतायत. गोलंदाजी मार्कवर दीपक. यावेळेस बॅट चेज लागले. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील पाटील यांना आपण बघू शकताय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि अगदी म्हणायचं झालं तर एक धाव वाचवली आपल्या संघाकरिता. आणि एकेरीच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड हलतं ठेवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 64 रन्स ऑन कार्ड. म्हणजेच काय तर 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 8 धावेंचं लक्ष आहे. जाता जाता इम्पॅक्ट टाकायचा असेल तर 8वा तो सराव, 8वा त्या चांगल्या पारी ज्या आपल्या संघाकरिता आपण खेळलेत. कुंदन यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघू शकताय. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. येणारे 2 चेंडू आणि 8 धावेंचं लक्ष आहे. टॅप केलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकतायत, परंतु ऑफ ड्राईव्ह झालंय. शॉर्ट कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर धावचीच्या रूपाने खेळाडू बाद झालाय. म्हणूनच काय तर विजयाकरिता येणारा चेंडू आहे तुमच्याकडे 1 आणि 1 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज. थँक्यू. स्ट्राईक घेतले आणि अगदी म्हणायचं झालं तर या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजाला मोठा फटका खेळणं थोडंसं मात्र खडतर आहे. एक एंडने अँगल होता डावकुऱ्याच्या फलंदाजाचा, परंतु तो धावचीत बाद झालाय. इथे मात्र 1 चेंडू आहे. 1 चेंडूंमध्ये 7 धावेंचं लक्ष. जर षटकार आला आणि सामना बरोबरी सुटला तर 1-1 गुण, समान गुण दोन्ही संघांना देण्यात येतील. आता मात्र शेवटच्या चेंडूवर ओम आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी. अगदी प्रेशरमध्ये स्वतःला सिद्ध केले दीपक लहांगे याने आणि खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स बघायला मिळाला ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन दीपक लहांगे याच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू बॉडी लाईनला हाताळला गेला. अर्थात शेवटच्या चेंडूवर विजयी होत असताना हर्ष 11 शिवनसैया संघ आणि अगदी म्हणायचं झालं तर या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान मात्र कायम राहणार आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन हर्ष 11 शिवनसई संघ अँड हार्ड लक मयंक 11 जांभूलपाडा संघ. मात्र शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसातील खेळला आणि मात्र पराभूत होत असताना, परंतु काही हरकत नाही आहे. ज्या चुका झाल्यात त्या चुका मात्र आपण सुधारा आणि नक्कीच पुढच्या वर्षी मात्र त्या चुका होणार नाहीत याकडे मात्र लक्ष ठेवा. चला, शेक हँड करण्याकरिता विसरू नका. खेळाडू मित्रांनो, हस्तांदोलन करा, मैत्रीपूर्ण संबंध जोपासा आणि तदनंतर नवीन सामन्याला चांदीप हा संघ सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याकरिता आणि जय महाराष्ट्र भाताने या संघाला फलंदाजी करिता आव्हान दिलेलं आहे. जोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल या आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा फेर बदलाव करतोय. या आपण ऐकूयात व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ किल्टन, अक्षयजी पांडव सर यांच्याकडे आपण माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद.